जय श्री कृष्ण बालमित्रांनो. आपण कृष्णाच्या छान छान गोष्टी बघतो आहे, जीवन बघतो आहे. केवढं उत्साही आणि केवढं प्रेरणादायक असं हे चरित्र आहे. हे चरित्र आपण जेवढं ऐकू, जेवढं वाचू, तेवढं आपल्याला खूप उत्साह मिळणार आहे. आपल्यामधली निगेटिव्हिटी जाऊन आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी येणार आहे. कारण आपण बघतो भगवान श्रीकृष्ण हे लहान म्हणजे जन्मले तेव्हापासूनच त्यांच्यावर केवढी संकट होती बघा. कृष्ण हा विष्णूचा अवतार आहे, पण त्यांची कुंडली पण आपण बघितली का? आपल्याला थोडंसं दुःख आलं किंवा मग आपल्याला अडचणी आल्या तर आपण काय म्हणतो की भगवंत नाहीच आहे. पण भगवंताच्याच जीवनामध्ये एवढ्या अडचणी आहेत, आपण तर काय त्याच्यापुढे काहीच नाही आहे. तर अशा या श्रीकृष्ण भगवंतानी आपण मागच्या गोष्टीत पाहिलं की 16 सहस्र स्त्रिया त्या नरकासुराने बंदिवासात ठेवल्या होत्या. आणि असा नरकासूर त्याचा मुलगा भगदत्त हा वडिलांच्या एकदम विरुद्ध होता. म्हणजे वडील आसुरी होते, पण हा खूप सात्विक विचाराचा होता आणि याला ते पटत नव्हतं. आणि म्हणून जेव्हा त्या स्त्रियांचं मुक्त केल्या आणि नरकासुराचा वध केला, तेव्हा तो घाबरतच भीतभीतच तो कृष्णासमोर आला. आणि कृष्णासमोर आल्यानंतर त्यांनी पाहिलं की आता आपल्याला श्रीकृष्ण भगवान बंदी बनवतील. आणि पण श्रीकृष्ण भगवंतांनी म्हणजे श्रीकृष्णाने त्याला अभय दिलं, त्याची सांत्वना केली, त्याला सांगितलं हे बघ, मला काही तुझं राज्य नको आहे. हा अन्यायी राजा होता म्हणून मला त्याचा वध करावा लागला. त्यांनी एवढ्या स्त्रियांना बंदिवासात ठेवलं होतं, त्यांना मी आता मोकळं केलं आणि माझ्या भगिनी समजून मी त्यांची पुनर्वसन करणार आहे. ज्याप्रमाणे मी यादवांचं पुनर्वसन द्वारकेत केलं त्याप्रमाणे मी यांचंही पुनर्वसन करणार आहे. कारण त्यांना जगामध्ये कोणीच स्वीकारायला तयार नाही आहे, पण मी त्यांना असं वाऱ्यावर सोडणार नाही, तर मी पण त्यांची जबाबदारी घेणार आहे. त्यांना सगळी व्यवस्था करणार आहे. आणि तू आजच्या आज, कारण असुर लोकांमध्ये काही सुतक नसतं, तर आजच्या आज त्याचा राज्याभिषेक करायला केला त्यांच्या पद्धतीचा. आणि त्यांनी पण भगदत्तांनी पण श्रीकृष्णाला खूप भरपूर देणगी म्हणून घोडे, हत्ती, गाई, सोनं नाणं असं कितीतरी दिलं. म्हणजे त्या 16 सहस्र नारीसोबत पण हे सर्व लक्ष्मी कुठे गेली? द्वारकेला. आणि या सगळ्यांची व्यवस्था कोणी केली? तर रुक्मिणीने. त्यांचे सगळं पुनर्वसनाचं काम तिने बघितलं. असा हा श्रीकृष्ण भगवान कधी विसरू शकणार नव्हते. उद्धव भाऊजी आणि मामा तर नाहीच नाही. तर अशा कारागृहातून त्याला सोडवून आणि त्याच्यावर राज्याभिषेक करून, म्हणून मग द्वारकाधीश श्रीकृष्ण महाराज जयस्तु जयस्तु हजारो लोकांच्या मुखातून जयस्तु हा शब्द गरजू लागला. आणि त्याच्यानंतर धैर्याने पुढे आलेली तीच सर्वात तरुण स्त्री म्हणाली, महाराज आम्ही सर्वजणी आपल्या कधी न फिरता येणाऱ्या ऋणात आहोत. आम्हाला कल्पनेतही नसलेली मुक्तीचा प्रकाश आपण दिला आहे. आम्हाला कुठेही जाण्याची मोकळीक उदार हृदयानं आपण दिली आहे, पण ती अडखडली. कसं बोलावं तेच तिला कळेना. पण काय न अडखडता निर्धारानं बोल, घाबरू नको. स्त्रीने तिला धीर दिला. तसा आवळा गिळून अवसान घेत ती म्हणाली, आमच्यातल्या काही इथल्या या नगरातल्याच प्रागज्योतिषपुरातल्याच आहेत. आपण मुक्ती देताच त्या मोठ्या आनंदानं धावत आपापल्या घरी गेल्या. पण ती पुन्हा थांबली. पण काय? बोल. स्त्रीच्या कपाळी कधी न दिसणारी एक सूक्ष्म आळी आली. पण आम्हाला घरात कोणीच स्वीकारलं नाही. आणि म्हणून मग त्यांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी कृष्णाने घेतली. भगदत्त सर्वांसमक्ष स्त्रीच्या चरणाजवळ विरासनात बसला. मस्तकीचा किरीट उतरवून त्यानं तो त्याच्या
चरणाशेजारी नम्र भावाने ठेवला आणि आपलं भारावलेलं मस्तक कृतज्ञ भावानं श्रींच्या चरणावर ठेवलं. प्रेम योग हा जीवन योग मानणाऱ्या श्रींनी एका हातात किरीट उचलत दुसऱ्या हातानं त्यालाही वर उठतं केलं. हातचा किरीट पुन्हा त्याच्या मस्तकी ठेवून त्याला दृढ आलिंगन घेतलं. भगदत्ताच्या अमात्यानं पुढे होत दोन्ही हात उंचावून जमलेल्या स्त्री पुरुषांना शांतविलं. ते म्हणाले, आता भगवान श्रीकृष्ण महाराज आमच्या नव्या महाराजांना आशीर्वाद देतील. आणि मग कामरूप जनपदाच्या स्त्री पुरुष बंधू भगिनींनो, आजपासून या असुरश्रेष्ठ भगदत्ताला तुमचा नूतन राजा म्हणून मी घोषित करतो आहे. त्याच्या पित्यानं कसं अनाचारी निर्दय राज्य केलं हे अनुभवानं तुम्ही चांगलंच जाणता. माझा विश्वास आहे तो पूर्णतः चुकीचा मार्ग तुमचा हा नवा राजा कधीच हाताळणार नाही. आणि असा त्याला भगदत्ताला मी पुत्रवत मानतो. त्याच्या पित्यानं नरकासुरानं माणुसकीला काळिमा फासणारं जे पापकृत्य केले आहे ते निस्तरण्याचं उत्तरदायित्व ही त्यासाठीच या क्षणापासून मी विचारपूर्वक आनंदानं स्वीकारतो आहे. नरकासुरानं बलाने कारागृहात कोंडलेल्या अगणित अत्याचारांना बळी घातलेल्या ह्या सहस्रावधी आर्य स्त्रिया मी आणि माझ्या यादवांनी मुक्त केल्या. मला समजलं त्यांचा पुन्हा स्वीकार करायला अंधप्रथेनं ग्रासलेला कठोर समाज तयार नाही. त्यांना तो भ्रष्ट, पतित व कलंकित मानतो. यात त्या स्त्रियांची काय चूक आहे? काहीही नाही. वास्तव मी द्वारकेच्या वसुदेव महाराजांचा पुत्र, वृष्णी अंध कुलोत्पन्न श्रीकृष्ण त्या सर्वांना या क्षणी प्रगट अभय घोषित करतो आहे. माझा प्रिय बंधू उद्धवानं रात्रभर जागून कामरूप अमात्य व सैनिकांच्या मदतीनं एकच धागा आणि त्यात गुंतलेला एकच कृष्णमणी अशी सहस्रावधी मंगलसूत्रे सिद्ध केली आहेत. या सर्व स्त्रियांचा पती म्हणून स्वीकार केल्याचं अभय देऊन मी त्या मंगलसूत्राच्या तबकांना स्पर्श करीन. बंधू उद्धव सैनिकाच्या मदतीनं त्यातील एक एक तुम्हाला देईन. ते कंठी धारण करून या समस्त आर्यवर्तातून कुठेही नि कुणालाही तुम्ही उन्नत मानेनं निर्भयपणे सांगावं की मी द्वारकाधीश श्रीकृष्ण महाराजांची पत्नी आहे. असा त्यांना सन्मान दिला कृष्ण भगवंतांनी. आणि नंतर मग प्रतीक्षा करत होते श्रींच्या प्रत्यक्ष दर्शनाची. भामेच्या वार्ता ऐकून तर आणि मग भगिनी म्हणून मी स्वागत केलंच होतं. आता या सहस्रावधी स्त्रियांचं पण तिने स्वागत केलेलं आहे आपल्याला. त्याच्यानंतर मग त्यांना असं वाटलं की आता आपण एवढं कार्य केलं आहे, पण आता आपण अमरनाथाला म्हणजे हिमालयात जावं आणि हिमालयात जाऊन आपण शिवशंकराचं जे बर्फाच्छादित अमरधामाचं जे शिवलिंग आहे त्याचं दर्शन घ्यावं म्हणून ते तिथून निघाले अमरधामला जाण्यासाठी. आणि मग मगध देश शेजारीच होता. श्रीचं तिथल्या जरासंधाच्या सैनिकी हालचालीवर सावध लक्ष होतं. जाताना ते मगध देश कौशल्यानं टाळून त्यांच्या दक्षिण सीमेकडून गेले होते. परत त्यांना पुन्हा तो देश टाळून उत्तर सीमेकडून निघाले. कोसलची श्रीरामकालीन राजनगरी होती शरयू काठी अयोध्या. आता ती पूर्वेकडे सरकून गंडकी काठी श्रावस्ती झाली होती. गंडकीलाच सदनीय असंही म्हणतात. आणि मग ते अमरधामला हिमालयामध्ये जाण्यासाठी निघाले. वेसणी चढविल्या आणि मग रस्त्याने त्यांना कोण भेटलं? कोसल जामात यादव श्रेष्ठ श्रीकृष्णाच्या वस्तीत. कोसल नावाचा राजा होता आणि त्यांनी पण ठेवला होता की सांड असतात जे बैल पण नाही आणि हे पण नाही, तर ते असे तयार मस्त सांड 7 सांडांना एकाच बाणामध्ये छेदायचं. ते पण श्रीकृष्णाने उचलला आणि श्रीकृष्णाने सांगितलं मी तर गवळीच आहे, मला तर काय त्याच्यात काही अवघड नाही आहे. आणि मग त्यांनी तो पण स्वीकारून आणि त्या 7 बाण म्हणजे ते जे होते त्यांना एकच कोसल मथुरेतून छोटासा प्रत्यय समोरून बघायला मिळतो. समोरच चपळ नितळ नीलरेखा एका वृषभाला गतिमान चकवे देऊन
क्लांत केव्हा करते काहीच कळत नव्हतं. रथनिळावरची व्यसनं उचलून ती त्याच्या अगोदरच पाडलेल्या 4 ओघळणाऱ्या फुसफुसत्या नासिका छिद्रात केव्हा भरते तेच कळत नव्हतं. असा आपला कृष्ण अगदी चपळाईने हा म्हणता घटिकाभरात श्रीनी 7ही कोसली पुष्ट वृषभांना वेसनी चढविल्या. शेजारच्या वृषभरथाला त्यांना जुंपलं. क्रीडांगणाला एक भरधाव फेर घातला. तसं पणाच्या क्रीडांगणभर टाळ्यांचा कडकडाट, पर्जन्यात ओजस्वी प्रोत्साहन घोषणा दुमदुमल्या. गोकुळचा गोपराज श्रीकृष्णाचा विजय असो. नरेशातील नरवृषभ द्वारकाधीश श्रीकृष्ण महाराज जयस्तु जयस्तु. कौशलग्रामात यादवश्रेष्ठ श्रीकृष्ण जयस्तु. एव्हानास रमलेल्या क्लांत कोसली वृषभाच्या तोंडातून ओघडलेला फेस आणि लाळ धारा भुईवर अवतरल्या होत्या. धापावत्या भेदरलेल्या त्या वृषभाकडे गेली घटकाभर अनिमिष बघणाऱ्या गरुडध्वज रथाच्या 4 हिमधवल अश्वापैकी कुणीतरी एक शेपटी चाळवत खिंग काढला. याच वेळी कोसलकन्या सत्या हिनं शुभ्र पुष्पमाला द्वारकेच्या गोपाच्या कंठी चढविली होती. सदनीय नदी किनाऱ्यावर घडलेल्या सत्कृत्याच्या नाट्याला साक्षी राहून आता संत वाहत होती. म्हणजे आता ही परत त्याची कोणती पत्नी? सत्या नावाची. तर अशा श्रीकृष्णाच्या महत्त्वाच्या 8 स्त्रिया होत्या, 8 पत्न्या होत्या. पंचम स्त्रीच्या पंचम पत्नीचं स्वागत करण्याचं कर्तव्य ही कोणती होती? 5वी कर्तव्य माझ्याकडे येणार होतं. मी तशी मनाची तयारी केली. कशी दिसत असेल, वागेल आणि रुचेल द्वारकेतील हिमवानाच्या पायथ्याशी शत्रानी सत्या, असे विचार सतत मनी उठू लागले. यात काही दिवस गेले. एके दिवशी एकाएकी शुद्धांश महाद्वाराच्या स्वागताच्या वाद्यकक्षात मला परिचित भेरी, तुताऱ्या, नगाऱ्या यांच्या पाठोपाठ कितीतरी बासऱ्यांची विशिष्ट लय उठली. ही लय केवळ राणी वंशातील स्त्रीच्या पत्नी मंडळासाठी होती. तिथल्या प्रमुखाला सूचना देऊन मी चटकन ओळखू यावी यासाठी त्यात विपुल बासरी वादकांची आता हेतुता योजना करून घेतली होती. आज तर ही लय क्षणभरही न थांबता विरोध आणि चढ्यासोड्यात ऐकू येऊ लागली. मी ताडलं, सत्य आली आहे. राणी वर्षाच्या दीपातून जांबवंती हे सगळ्यांनी तिचं मग स्वागत केलं. महाराणी मी खूप आटापिटा केला. पडतील ते श्रम कष्ट न कुरकुरता झेलेन, पण मला अमरनाथाला जायचंच आहे. बरोबर घेऊन चला. पण काय सांगू तुला ताई, त्यांनी माझ्यासमोर अधिक काहीच न बोलता नित्याचं कृष्ण जाळं टाकलं. म्हणाले, भामे तुझी इच्छाच दिसत नाही. मी हिमलिंग दर्शन करावं अशी मी तिकडे जायचा विचारच रहित करून टाकतो. झालं. पण एक वाटतं, त्यांनी विचार रहित केलाय म्हणताच मी गोंधळले. तरी निर्धारानं विचारलं, पण वाटतं म्हणता ते काय? तसं त्यांनी माझ्या मतापासून मला माघार घ्यायला लावणार सबळ कारण नेहमीसारखं लांगवी हसत पुढे केलं. काय सांगितलं असेल त्यांनी असं वाटतंय तुम्हाला? तिनेच विचारलं. मीही विचारात पडले. खरंच भामेला निरुत्तर करणारी, हट्ट सोडायला भाग पाडणारी कसली बौद्धिक खेळी खेळले असतील श्री. काही वेळा न चुटकी वाजवून स्वतःशीच बोलल्यासारखं मी म्हणाले, मी सांगते तुला भामे, ते म्हणाले असतील हेच. मी रुक्मिणीला सांगितलं असतं तर तिने पटकन मानलं असतं. एवढे आडवेळे कधीच घेतले नसते. माझंच चुकलं. तू रुक्मिणी नाहीस हे कळायला हवं होतं मला. ते ऐकून भामेनं आपले काजळ भरलेले विशाल नेत्र आश्चर्यानं केवढे तरी विस्फारले. माझ्या दोन्ही भुजा गच्च पकडून ती आश्चर्यानं किंचाळत म्हणाली, अगं रुक्मिणी ताई, अगदी हेच म्हणाले ते, आणि तेही याच शब्दात. अक्षराचंही अंतर नाही तुम्हा दोघांच्या शब्दात. तू कसं काय अचूक ताडलंस हे? मी नुसतीच हसले. मग
मी तिच्याशी ती द्वारकेतून निघाल्यापासून परतेपर्यंतच्या नाना घटनावर मनसोक्त बोलत राहिले. हे बोलणं चालू असतानाच मला अंतरंगात खोलवर जाणवून गेलं की श्रींना यादवात सर्वात प्राणप्रिय आहेत ते केवळ उद्धव भाऊजी. त्यांनी भामेला सुद्धा वगळून त्यांनाच अमरनाथाकडे समवेत नेलं होतं. तर सत्या द्वारकेत आल्यापासून थोड्याच दिवसात ज्येष्ठ सेनापती अनावृत्ती यादवांच्या जवळजवळ सर्व प्रचंड सेनेसह परतले. भगदत्तांना दिलेले 20,000 हत्ती, 40,000 हत्तीनी, 18,000 अश्व आणि 18,000 दुभत्या गायी ह्या प्रचंड पशुमेळ यांनी सुखरूप एवढ्या लांबवर आणला होता. आता तर द्वारकापूर्वीचे लक्षावधी यादव स्त्री पुरुष, सहस्रावधी कामरूपी स्त्रिया आणि नित्योपयोगी हजारो पशु यांनी कशी तुंबड गजबजून गेली. अमात्य आणि सुधर्म राजमंडळातील प्रमुखांना या सर्वांची व्यवस्था लावण्यासाठी दिवस पुरेनासे झाले. भगदत्तांना उपहार म्हणून खंडीनं दिलेलं सुवर्ण, नानाविध रत्न आणि कामरूपी शैलीचे पर्वतीय अलंकार द्वारकेच्या धनागारात जमा झाले. म्हणजे त्या स्त्रियांसोबत एवढं अमाप धन पण आलं. असा हा कृष्ण भगवान धनाचा भांडारी. बघा किती धनवान. आपल्याकडे 4 पाहुणे आले तरी आपली फजिती होते. आपल्याला असं वाटते काय करू आणि कुठून आणू, कसं करू. पण या भरणपोषण करणाराच श्रीकृष्ण भगवंतच सगळ्यांचं भरणपोषण करू शकतो. आणि अशी ही द्वारका एवढ्या लोकांचं उदरभरण सगळं बघत होती रुक्मिणी. जय श्रीकृष्णा. पुढचं बघू आपण पुढच्या भागात.